नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची कुठलीही सेवा करत असताना किंवा कुठल्याही देवाची कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात पहिले संकल्प कसा करायचा याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्याचसोबत जर तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करताय, तर संकल्प केला म्हटल्यावरती संकल्पयुक्त सेवा झाली. तर संकल्पयुक्त सेवा करत असताना स्वामींना आता बघा, प्रत्येकाच्या इच्छा असतात, अपेक्षा असतात. एखादी इच्छापूर्तीसाठी आपण सेवा करत असतो. मग इच्छा बोलत असताना आपण स्वामींना नवस करत असतो किंवा नवस बोलत असतो. आपल्याला प्रत्येकाला म्हणजे सवय असते की देवाला नवस बोलायचा. तर तो स्वामींना, आपल्या स्वामींना नवस कसा बोलायचा, तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले नवस कसा बोलायचा हे मी तुम्हाला नंतर सांगते. पहिल्यांदा आता कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना, म्हणजे आता तुम्ही 11 गुरुवार करताय किंवा स्वामींचे 108 पारायण करताय किंवा कुठलीही म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करताय, गुरुचरित्र पारायण करताय, व्हॉट एव्हर इट, कुठली पण सेवा तुम्ही जी करताय ती सेवा करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प करावा लागतो. संकल्प आता तुम्ही 41 दिवसाची करा, 108 दिवसाची करा, 45 दिवसाची करा. संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल, कुठल्याही सेवेसाठी आपल्याला संकल्प हा करावाच लागतो. आता काही जण बोलतात की ताई संकल्प नाही केला तर चालतो का? तर बघा, संकल्प करणं न करणं हे तुमच्या इच्छेवर असतं. पण संकल्पयुक्त सेवा का करावी, तर सगळ्यात पहिले मी हेच क्लिअर करते की संकल्पयुक्त सेवा करण्यामागं खूप महत्त्व आहे. लक्षात घ्या, जे लोक संकल्पयुक्त सेवा करतात किंवा संकल्पयुक्त सेवा केल्याने आपली ती सेवा पूर्णच होते. लक्षात घ्या. आणि चुकूनही त्या सेवेमध्ये आपला खंड पडत नाही किंवा निर्विघ्नपणे ती आपली सेवा पूर्ण होते. टंगळमंगळ आपण अजिबात त्या सेवेमध्ये करत नाही. अगदी नियम पाळून काटेकोरपणे आपण ती सेवा पूर्ण करत असतो. आणि अशा प्रकारे नियम पाळून, कारण का, तर त्यावेळी म्हणजे ती सेवा करत असताना आधी आपण संकल्प केलेला असतो, म्हणून ती सेवा आपल्याकडून व्यवस्थित पूर्णच होते. स्पेसिफिक दिवसांची सेवा म्हणजे तुम्ही करत असाल, मग 21, 11, 41, ती 41 दिवसाचा आपण संकल्प केलेला असतो, संकल्प सोडलेला असतो. तर ते 41 दिवस जर तुम्ही मांसाहार नाही खाल्ला किंवा जे काही नियम अटी आहेत ते पाळून जर तुम्ही ती सेवा केली तर 100% त्याचं फळ आपल्याला मिळतंच. लक्षात घ्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही संकल्प नाही केला तर तुमची सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही, असं नसतं. पण शेवटी संकल्पयुक्त सेवा आपली नियम वगैरे पाळून काटेकोरपणे मांसाहार न करता किंवा ज्या गोष्टी त्यामध्ये आहेत त्या सगळ्या पाळून आपण ती सेवा केलेली असते आणि ती लवकरच फलित होते आणि महाराजांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळही आपल्याला लवकर मिळतं. आणि ती मनापासून आपण सेवा केलेली असते. कधीही खंड आपण पडू दिलेला नसतो, कधीही आपण सेवेचा त्या सेवेमध्ये कंटाळा केलेला नसतो. तर असं असतं. त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा करावी. जर तुम्हाला लवकर तुम्हाला एखादं इच्छित फळ प्राप्ती हवी असेल, एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, महाराजांच्याकडून काही हवं असेल, तर तुम्ही जी सेवा करताय त्याच्या आधी संकल्प करा किंवा संकल्पयुक्तच सेवा करा, असं म्हणेन मी. आता कळालं संकल्पयुक्त सेवा का करावी. आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे संकल्प नाही केला तर काय होतं बघा. एखाद दिवस आता तुम्ही रोज सेवा करताय, समजा तुम्हाला वाटलं की बाबा 108 पारायण मला करायची खूप इच्छा आहे, मग 108 पारायण करावं का, हां चला करूया. मग तुम्ही संकल्प केला नाही, काय नाही, डायरेक्ट सेवेला चालू केला आहे. कळालं. मग आता आज तुमची सेवा झाली. आता आज कुठला वार आहे, आज मंगळवार आहे. मंगळवार तुम्ही आज एक पाठ पूर्ण केला, म्हणजे आजपासून आज पहिलं पारायण एक पारायण पूर्ण झालं. उद्या दुसरं पारायण, परवा दिवशी तिसरं, म्हणजे रोज एक पाठ आपल्याला करावा लागतो, एक पारायण करावं लागतं. मग एक दिवस म्हणजे असं 2-3 दिवस तुम्ही, का तर नवीन असतं, उत्साह असतो. मग 2-3 दिवसानं काय होतं माहिती आहे का, तुम्हाला कुठेतरी कंटाळा यायला लागतो. मग कंटाळा तुम्ही करता. मग तुमच्या मनात असं येतं की बाबा संकल्प कुठं केला आहे आपण, राहू दे, आजच्या दिवस नाही केलं म्हणून कुठे बिघडलं.
असं होतं. आणि ज्यावेळी आपण एखादी सेवा सुरू करतो त्यावेळी आपल्याला अनेक अडचणी येतातच. आणि म्हणून आपण संकल्प करायचा असतो. आणि संकल्प केल्यानंतर कितीही अडीअडचणी आल्या, कितीही म्हणजे त्या सेवेमध्ये कंटाळा वगैरे आला तरी ती सेवा आपण अर्धवट सोडू शकत नाही, कारण आपण संकल्प केलेला असतो. तेवढ्या दिवसाची सेवा ती आपल्याला पूर्णच करावी लागते. हां, एखाद्या वेळेस पिरियड्स वगैरे आले, काही अडचणी आल्या तर तेवढे दिवस स्किप करून आपण परत तेव्हा सेवा ती चालू करू शकतो. पण विनाकारण खंड आपण पाडत नसतो त्या सेवेमध्ये, कळलं. आणि विना संकल्पच जर तुम्ही सेवा करत असाल तर मग त्या मी कसं होतं सांगितलं की कंटाळा होतो, मग एक दिवस सेवा चुकते, आपण कंटाळा, झोप येते, आळस येतो, मग सेवा राहू दे, आजच्या दिवस काय होतं बिघडते, उद्या करू, असं होतं. मग ती सेवा कुठेतरी आधी जी 4-5 दिवस तुम्ही सेवा केली आहे ती कुठेतरी खंडित झाल्यासारखी होते, कारण त्या सेवेमध्ये सातत्य राहत नाही, कळालं. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे संकल्पयुक्त सेवेचा लवकर अनुभव काय येतो सांगू का, त्या सेवेत सातत्य असतं. 45 दिवस तुम्ही अखंड सेवा करत असता, सलग सेवा करत असता, त्यामध्ये खंड नसतो, काय नसतो. आणि विनासंकल्पामध्ये कसं असतं की तुम्ही एखाद्या दिवस कंटाळा करता, 2 दिवस सेवा करता, 4 दिवस करतच नाही, मग त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही, असं असतं. म्हणून संकल्पयुक्त सेवा करावी. आता संकल्पयुक्त सेवा करत असताना संकल्प कसा करायचा, स्वामी केंद्राप्रमाणे संकल्प कसा करायचा, तर बघा सगळ्यात पहिले आता कुठल्या दिवशीपासून सेवा चालू करावी, तर बघा ज्या दिवशी तुमच्या मनात विचार आला ना की बाबा मला ही सेवा करायची, तो दिवस शुभ मानायचा आणि सेवेला चालू करायचं, कळालं. आता सगळ्यात पहिले संकल्प कसा करायचा, तर बघा तुम्ही महाराजांच्या समोर बसायचं. आता कुठली पण सेवा करा, मी आता सेवेचं नाव घेत नाही, 11 गुरुवार करा, 108 पारायण करा, तारक मंत्र अनुष्ठान करा, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा, दुर्गा सप्तशती करा, गुरुचरित्र करा, कुठलंही जी सेवा करणार आहे ती, त्याच्यासाठी संकल्प यथायोग्य शास्त्रानुसार कसा करायचा किंवा अगदी साध्या सोप्या पद्धतीत संकल्प कसा करायचा, स्वामींच्या केंद्रानुसार संकल्प कसा करायचा. तर सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान हवं, कळालं. छोटा फोटो, मूर्ती असायला हवी. त्याच्यानंतर तुम्ही महाराजांच्या समोर बसायचं, आपली नेहमीची देवपूजा वगैरे करायची, महाराजांच्या समोर बसायचं आणि उजव्या हातामध्ये बसण्यासाठी आसन घ्यायचं. उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं, 2 चमचे किंवा 1 चमच्यावर पाणी, पळीभर पाणी घ्यायचं उजव्या हातातच, डाव्या हातात नाही. आणि त्याच्यामध्ये एक फूल घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि अक्षता घ्यायच्या, म्हणजे एक 7-8 तांदूळ, म्हणजे अक्षता हळद कुंकू लावलेलं असं घ्यायचं. आणि हळद कुंकू पण घ्यायचं, अष्टगंध घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, कळालं. काय काय घ्यायचं, पाणी घ्यायचं, हळद कुंकू, अक्षता, म्हणजे लाल फूल म्हणजे कुठलंही एखादं फूल घ्यायचं, हे सगळं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं, कळालं. आता ह्या गोष्टी आता माझ्याकडे इथे नाही आहे, मी तुम्हाला सगळं सांगते. तर उजव्या हातात ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि महाराजांच्या समोर बसून, आता मी तुम्हाला सांगते पण तुम्ही असं महाराजांच्या समोर बसून संकल्प करायचा आहे. तर सगळ्यात पहिले काय म्हणायचं की तुमचं नाव बोलायचं, म्हणजे स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज, मी म्हणजे तुमचं नाव घ्यायचं, मी मेघा कश्यप गोत्राची स्वामींची सेवेकरी, म्हणजे तुमची सेवेकरी असून स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार किंवा केंद्राच्या मार्गदर्शनानुसार माझ्या या अडचणसाठी, आता तुमचं जे काही अडचण आहे किंवा एखादी इच्छा आहे ती इच्छा बोलायची. म्हणजे आता तुम्हाला नोकरी लागत नाही, तर नोकरी मला माझ्या मनाप्रमाणे नोकरी लागण्यासाठी मी ही 40 दिवसाची सेवा किंवा 108 दिवसाचे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे. जी पण तुम्ही सेवा करताय ते बोलायचं, तुमचं अडचण बोलायची, म्हणजे तुमची जी काही समस्या आहे ती बोलायची, तुमची इच्छा आहे ती काय बोलायची, आणि जी सेवा करताय ती सेवा किती दिवसाची आहे ती बोलायची. आता मी सगळं तुम्हाला सांगते, आता बोलायचं. आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि जे काही मला इच्छित फल हवं आहे ते फलप्राप्ती मला होऊ दे आणि माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं म्हणायचं. आणि ते संकल्पाचं पाणी एका खाली डिशमध्ये सोडून द्यायचं. संकल्प केलेलं पाणी हे झाडाला घालायचं, कळालं. कुठल्याही झाडाला घालायचं, तुळशीला अजिबात घालायचं नाही. त्याच्यानंतर आता कसं करायचं कळालं तुम्हाला. सगळ्यात पहिले आता मी तुम्हाला म्हणूनच दाखवते. तर आता बघा मी हातामध्ये फूल, अक्षता, पाणी, हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता मी हे स्वामी समर्थ महाराज, मी मेघा कश्यप गोत्राची, जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्यायचं, नसेल माहीत तर कश्यप म्हणायचं. मी मेघा कश्यप गोत्राची स्वामींची सेवेकरी असून स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील मार्गदर्शनानुसार मला
नोकरी लागण्यासाठी किंवा माझी ही इच्छा आता नोकरी लागण्यासाठी मी ही 41 दिवसाची सेवा करत आहे आणि ही 41 दिवसाची सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि त्याचं फळ देखील मला मिळू दे अशी तुमच्याकडे प्रार्थना करते आणि हा संकल्प सोडते असं म्हणजे ह्या तर अशा प्रकारे संकल्प करायचा. संकल्प बोलून झाल्यानंतर असं ते जे पाणी आहे सगळं जे आपण हातात घेतलेलं साहित्य आहे ते सगळं एका खाली डिशमध्ये सोडायचं आणि ते झाडाला घालायचं. अशा प्रकारे संकल्प करायचा. कुठलीही सेवा करत असताना संकल्प अशाच प्रकारे करायचा. संकल्प हा पहिल्याच दिवशी एकदाच करायचा, कळालं, रोज रोज करायची गरज नाही. आता नवस कसा बोलायचा, हा संकल्प झाला, हा नवस नव्हे, हा संकल्प सेवेचा संकल्प झाला. आता स्वामींना नवस कसा बोलायचा किंवा एखादी सेवा स्वामींना रुजू म्हणजे सेवा पूर्ण झाल्यानंतर रुजू कशी करायची किंवा नवस कसा बोलायचा किंवा प्रार्थना कशी करायची. तर बघा, ज्यावेळी आता तुम्ही समजा 108 पारायण करताय, आता 108 पारायण केल्यानंतर म्हणजे आधी आता उद्यापासून तुम्ही आता आज मंगळवार आहे किंवा उद्या बुधवार आहे, गुरुवारपासून तुम्ही समजा सेवेला तुमच्या चालू करणार आहे, संकल्पयुक्त जी पण आहे ती सेवेला चालू करणार आहे. तर बुधवारच्या दिवशी तुम्हाला आदल्या दिवशी महाराजांच्या केंद्रात जायचं आहे. केंद्रात मठात म्हणजे जायचं आहे आणि जाताना एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि तिथे महाराजांच्या समोर नेऊन महाराजांना ते अर्पण करायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, उद्यापासून मी ह्या इच्छित कार्यासाठी किंवा इच्छित फलप्राप्तीसाठी तुमचे 108 पारायण करतो किंवा स्वामीचरित्र सारामृतचे 108 पारायण मी करणार आहे आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि जे काही मला हवं आहे ते मिळू दे अशी आपण महाराजांना प्रार्थना करायची आणि ही सेवा किंवा हा नवस, थोडक्यात आपण नवस बोलायचा आणि तिथून घरी यायचं, कळालं. आता नवस बोलायचा म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात काय असतं की म्हणजे महाराज मी तुम्हाला हे देतो, महाराज मी तुम्हाला ते देतो, असं नाही. थोडक्यात काय, एक नारळ घ्यायचा, थोडीशी साखर घ्यायची, अगरबत्ती, फूल घ्यायचं आणि महाराजांना सांगायचं की मी सेवेचा नवस तुमच्याकडे करते किंवा मी माझं हे इच्छित कार्य पूर्ण झाल्यानंतर मी तुमची अधिक सेवा करेन, असा नवस महाराजांना बोलायचा आहे. आणि हे जी पण सेवा करताना त्याच्या आधी हे सगळं म्हणजे महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन अर्पण करून बोलून यायचं, कळलं. आता त्याच्यानंतर 108 पारायण पूर्ण झाल्यानंतर आता तुमच्या गावात केंद्रच नसेल तर काय करायचं, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही गेलात तरी चालेल, नारळ वगैरे घेऊन तिथं प्रार्थना करायला गेला किंवा नवस बोलायला गेला तरी चालेल. आता तुमचे 108 पारायण झाले, आता ही महाराजांना प्रार्थना झाली, हा संकल्प नव्हे, हा नारळ वगैरे अर्पण करणं म्हणजे प्रार्थना करणं, महाराजांची परवानगी घेणं सेवेसाठी, कळालं. आता त्याच्यानंतर आपली सेवा रुजू कशी करायची महाराजांना, तर बघा, तुमची सेवा पूर्ण झाली, तुमची 41, 11, 21, 108 दिवसाची सेवा पूर्ण झाली. शेवटच्या दिवशी परत एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल घ्यायचं, महाराजांच्या केंद्रात जायचं किंवा जिथे तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलेला तिथे जायचं आणि महाराजांना ते अर्पण करायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज, तुमच्या कृपाशीर्वादामुळे माझं इच्छित फल मला मिळालं, माझी सेवा देखील निर्विघ्नपणे पूर्ण झाली. जरी तुम्हाला सेवेचं फळ नाही मिळालं तरी डगमगायचं नाही, योग्य वेळ आली की महाराज नक्की देतात. फक्त आपली जी काही सेवा केली आपण 108 दिवस ती महाराजांच्या चरणी रुजू करायची आणि ही सगळी सेवा मी तुमच्या चरणी रुजू करते आणि अधिकाधिक सेवा करण्याची मला प्रेरणा द्या आणि मला संधी द्या आणि तुमच्याकडून माझी सेवा करून घ्या आणि जे काही माझं अपेक्षा आहे किंवा माझं जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची. शेवटच्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारेच नारळ, खडीसाखर घेऊन जायचं. तर ह्या 2 गोष्टी कराव्याच लागतात सेवा सुरू करण्याआधी आणि सेवा संपल्यानंतर. तर ही 2 गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. आणि संकल्प कसा करायचा याचाही आपण अगदी डिटेल माहिती बघितली. बऱ्याच वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये मला ते सांगावंच लागतं की संकल्प कसा करायचा, संकल्प कसा करायचा. तर मला आज याचा वेगळा सेपरेटच व्हिडिओ करू. तर चला, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.